वी हॅव व्हेजिटेरियन आमचा गडी. तर मॉर्निंग गुड मंडळी. आज सकाळ सकाळी कोण आले बघा की आपल्याला न्याला कॉलेजसाठी. जावेद भाऊ आलेला. आज म्हटलं कसं काय वाट चुकलास बाबा माझ्या घराची. तर म्हटलं आपल्याला प्रोजेक्टचं वर्क आहे त्याच्यासाठी जायचं आहे. जर आमचं सायकोलॉजीचं एक प्रोजेक्ट होतं त्यासाठी आम्हाला इकडे यायला लागलेलं आहे. कसं फोटो काढत बसलाय बघा की भाऊ. कॉलेजवर आल्यावर थेट ऑफिसला निघालो डबा बिबा घेऊन, कारण की आज जरा मॉर्निंग शिफ्ट होती. आज जाताना आपल्याबरोबर दीप पण होता, त्यामुळे मस्तपैकी गेलो एन्जॉय करत. वातावरण चेंज झाल्यामुळे तिची मला लय हाल होते. कधी कधी एवढं गरम की काही समजून झालं आणि कधी कधी एवढं गार लागतं की नुसतं थंडावते माणूस. आज कॅन्टीन मध्ये नुसतं मेनू देत, कारण की माझं मी डाएटचं घेऊन आलेलो. बाकी याने चिकन वगैरे फ्राईड राईस वगैरे मागवले आलं. आता या दोन पुरींची ओळख काय तुम्हाला करून द्यायला लागणार नाही, कारण की अल्वेन आणि आरती आहे तुम्हाला माहितीच आहे. घरला जाताना आमचा व्हेजिटेरियन गडी गाठ पडला. आज जरा तो आजार आहे त्यामुळे जरा गपगप आहे, नाहीतर लय डेंजर आहे बरं का. नाहीतर काहीतरी बोलायला जातील, आम्हीच फक्त त्याला गडी म्हणतोय, नाहीतर उगाच काहीतरी बोलशील लय डेंजर आहे देऊ. नाव वी आर डन विथ आवर वर्क. वी डिड व्हेरी वेल टुडे. वी अचीव आवर टार्गेट्स अँड नाव वी आर गोइंग होम. अँड दिस वी हॅव व्हेजिटेरियन आमचा गडी. ही इज आजारी गाईज, ही इज आजारी यार, ही इज सो मच आजारी. आणि घरला आल्यावर जिमला तर जायच लागतंय, तुम्हाला तर माहितीच आहे. आज प्रत्येक जरा मुलेट कट मारून आलेला. म्हटलं बाबा मुलेट मध्ये हिरोच दिसतो आज. आणि जाता जाता मस्त आपण भेळ घेऊन गेलो घरला, कारण की म्हटलं तर कसं खायला लागतंय. आजचा व्लॉग तसा नॉर्मलच होता. जर व्लॉग जरा जरी आवडला असला तर लाईक कमेंट शेअर आणि फॉलो तेवढं करूनच जायला लागतंय.